लोकसभा निवडणुका पार पडून जास्त काही दिवस झाले नाहीयेत, तर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीत शेती प्रश्न किती गाजला हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. शेतकऱ्यांनी आपला राग मतदानातून दाखवलाय. आता हे आम्ही नाही म्हणत, तर काही नेत्यांनी याची कबुली देखील दिलीये. पण तरी देखील अजूनही राजकारणी नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नाला फारसं मनावर घेत नसल्याचं चित्र आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी गेल्या 2 वर्षांपासून त्रस्त आहेत. तरी देखील अजूनही सोयाबीनचे भाव हे घसरले आहेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला अपेक्षित दर अजूनही मिळताना दिसून येत नाहीये. सोयाबीनच्या भावाविषयी मात्र अजूनही राजकारणी नेते काही बोलत नाहीये असं शेतकरी म्हणतात. नेमकं सोयाबीन बाजारात काय स्थिती आहे? शेतकऱ्यांच्या सोयाबीनला अपेक्षित दर का मिळत नाहीये? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार काही निर्णय घेईल का, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रतीक्षा. ॲग्रिकोला चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत. सोयाबीन पिकाचे माहिती विषयक व्हिडिओ आम्ही नेहमी शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो. तुम्हाला सोयाबीन पिकाची सविस्तर माहिती हवी असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. वळूयात मूळ विषयाकडे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आलेत आणि याला कारणीभूत ठरले ते म्हणजे सोयाबीनचे घसरलेले बाजारभाव. केंद्र सरकारकडून 2023 ते 24 या वर्षात सोयाबीनला 4,600 रुपये प्रति क्विंटल एवढा हमी भाव जाहीर करण्यात आलाय. असं असलं तरी सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय. तर किती दर मिळतोय? तर महाराष्ट्रात हा दर 4,000 ते 4,500 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. सोयाबीन उत्पादकांचा सरकार आज तरी विचार करेल किंवा उद्या तरी विचार करेल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन गेल्या 2 वर्षांपासून घरात साठवून ठेवली. गेल्या वर्षी पाऊस कमी असताना शेतकऱ्यांनी सोयाबीनचे कसे बसे उत्पादन घेतले खरे, पण तरी देखील अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना झाले नाही. भाव चांगले मिळतील अशी देखील शेतकऱ्यांना आशा होती, पण तसंही मात्र काही झालं नाही. शेतकऱ्यांची पिवळी सोयाबीन घरातच काळी पडून गेली. आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की काय करायचं. एकीकडे सोयाबीनचा नवीन हंगाम आहे, तर दुसरीकडे गेल्या वर्षीची सोयाबीन घरात पडू नये. सोयाबीनला 5,000 रुपयापर्यंत देखील बाजारभाव यावेळेस मिळालेला नाहीये. त्यात आता शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली आहे, पण शेतकऱ्यांना चिंता आहे की या नवीन हंगामात तरी सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळेल का. तर दुसरीकडे शेतकरी शेतीसाठी खर्च लागत आहे म्हणून घरात पडलेली सोयाबीन नाइलाजाने विकण्यासाठी नेतात. पण बाजारात आवक वाढल्याने सोयाबीन भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात घसरले. आता पाहूयात सोयाबीन भाव घसरण्याची नेमकी काय काय कारण आहेत. सोयाबीन भाव हे मुळात सोयाबीन आणि सोया तेलावर अवलंबून असतात. भारत सरकारनं खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे सोयाबीनचे दर पडले आहेत, असे देखील सुरुवातीला जाणकारांनी सांगितलं. नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान भारत सरकारनं 164 लाख टन खाद्यतेल आयात केलं. त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे 2021 ते 22 मध्ये प्रमाण 140 लाख टन एवढं होतं. म्हणजे जवळपास 17% अधिक प्रमाणात खाद्यतेलाची आयात करण्यात आली. आणि आता ही वाढ का झाली, तर केंद्र सरकारनं कच्च्या तेलावरील आयात शुल्क 30.25% वरून 5.5% कमी केलंय. आता सरकारने हे पाऊल का उचललं, तर देशांतर्गत बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित आणि कमी करण्यासाठी. यामुळे देशात खाद्यतेलाची विक्रमी आयात तर झाली, पण सोयाबीनचे देशांतर्गत भाव पडले. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना तेल स्वस्त मिळावं म्हणून सरकारने हा विचार केला, पण सरकारने शेतकऱ्यांचा विचार मात्र यावेळेला काही केला नाही. आता सरकारने नेमकं शेतकऱ्यांचा काय विचार केला तर तेही सांगते. राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना मदत करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये मदत करण्याचा निर्णय आता सरकारने घेतलाय. मदत केव्हा मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती, कारण हा निर्णय 16 मार्च रोजी घेण्यात आला होता. पण शेवटी सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 29 जुलै रोजी अर्थात 2-3 दिवसापूर्वीच या मदतीच्या वाटपाला मंजुरी देत शासन आदेश काढलाय. यामध्ये सोयाबीन उत्पादकांना 2,646 कोटी आणि कापूस उत्पादकांना 1,548 कोटी रुपये सरकार आता देणार आहे. सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असला तरी काही शेतकरी यावरनं संतप्त देखील झालेत. आम्हाला आमच्या हक्काचे पैसे द्या, आमच्या मालाला योग्य हमी भाव बाजार भाव द्या, आम्हाला मदत देण्यापेक्षा सोयाबीनला योग्य भाव द्या असं शेतकरी म्हणतात. बाकी सरकारच्या या निर्णयाबाबतीत तुम्हाला काय वाटतं?
आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हिताचा निर्णय सरकार घेईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच शेती माहिती विषयक व्हिडिओसाठी ॲग्रिकोला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.